विषय आहे. काय एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे का तुमची लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुद्धा तुम्ही आहात? मला असं वाटतं की त्यांना मी 8 आठवड्याची वेळ मागितली होती, परंतु त्यांनी 12 दिवसात मला बोलवलंय आणि दुसरं समोर झालंय आणि आता मी जाणार आहे तिकडे. त्यांनी जे काही कागदपत्र मागितली असेल बीजेपी डर गई है. म्हणजे तपास यंत्रणांनी समोर बघा, समोर बोलले जाते की तुमच्या अकाउंटमध्ये 35 लाख बीजेपी को मालूम है हमारा भैया आने वाला है. भाई कैमरा पीछे करना. जीतने वाला है. काय नेमकं मला असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे. त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही, मी त्यांच्याशी बोलू. लोकसभा निवडणुकीचे तुम्ही उमेदवार आहात आणि की उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होती. काय मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे, त्यामुळे त्यांनीच ठरवावं. एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा. एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा. या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची हो, ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तपास होत आहे. मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही. मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर देईन. आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असो, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते. ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे तुम्ही मान्य करताय, काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणांना तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्वर्ट होऊ नयेत हेच माझं फक्त म्हणणं आहे. बाकी सगळं जे आहे ते ईडी ऑफिसरना मी बोलणार.